बर का. आता देव महाराष्ट्रात आहे, पंढरपुरात. एकदा तरी आयुष्यात त्याचं दर्शन घ्या, जन्म आल्याचे सार्थक. आणि तो पांडुरंग परमात्मा त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याचीही सेवा करतो. ही दोन वाक्य शेवटी वापरायचे आणि पाठ संपायचा. विठ्ठल पंत महाराष्ट्रात आले, गृहस्थाश्रम सुरू केला, 4 लेकर झाले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. देवीदास वैद्य राजाच्या पदरी सेवा. त्यांचे चिरंजीव सेना महाराज. आणि मग मुलाला सांगायचे, सेना आपण महाराष्ट्रातले बरे का रे. माझे गुरु रामानंद, माझे गुरुबंधू विठ्ठलपंत कुलकर्णी महाराष्ट्रात आहे. त्यांना 4 लेकर आहे, 4ही अधिकारी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आमचे गुरु रामानंद म्हणायचे, महाराष्ट्रात देव आहे, एकदा तरी जा दर्शनाला. पण ह्या कार्यव्यापामुळे जमलं नाही बाबा. कधीतरी माझी इच्छा पूर्ण कर, महाराष्ट्रात जाऊन त्याचं दर्शन घे. आणि तो पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. शेवटचा काळ बरं का ताई, प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा डोकं लेकाच्या मांडीवर ठेवलं सेना महाराजाच्या. बघितलं तर बापाच्या डोळ्याला धारा. बाबा रडता, इच्छा पूर्ण करशील का बेटा. पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचं दर्शन. आणि तो पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. जाईल बाबा. प्राण सोडला. उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे सेवा आता सेना महाराजाकडे आली. तर सेना महाराजाला कार्यव्यापामुळे, कारण राजा तो गरम स्वभावाचा होता, त्याच्या अंगाला कोड होती, त्यामुळे चिडायचा. पण सेना महाराजांनी बापाचं एक वाक्य लक्षात ठेवलं, त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. म्हणून झेंड्यावाले 5-10 वारकरी त्या भागात दिसले की पाया पडायचा सेना महाराज, चला आमच्या घरी. मग त्यांना त्यांची दाढी वगैरे, त्यांना आंघोळा, त्यांचं जेवण ताई यथाशक्ती दक्षिणा आणि वाटे लावायची. एक दिवस 5-10 वारकरी त्यांच्या हजामती सेना महाराज करतोय. राजाला लहर जा रे, सेनाला बोलवा, दाढी करायचे. सेवक आले. आता पत्नी बाहेर होती, सुंदराबाई, साधी बोळी होती. सेना कुठे आहे, राजाला हजामत करायचे. ती खरं बोलली. अहो ते पंढरपूरचे पांडुरंगाचे भक्त आले, झेंड्यावाले वारकरी, त्यांच्या हजामती चालू आहे. तेवढ्या झाल्या म्हणजे लगेच पाठवते. वापस आले सेवक. का रे कुठे गेले सेना. अहो ते वारकरी म्हणतात व पंढरपूरचे भक्त आले म्हणतात, त्याच्या हजामती चालू आहे म्हणे, त्याची बायको, ते झाल्यावर पाठवतो म्हणे. सेना महाराजांचं वर्चस्व सहन न होणारे दरबारात लोक होते, त्यांना आयत खोलीत मिळाले. शेपारलाय तो हे राजाला रॉकेल वतणारे, ते फाटके कपड्याचे वारकरी तुमच्यापेक्षा मोठे झाले, त्याच्या हजामती. बस राग आला. रे जा सेनाला फाशी द्या. राजा ताई फाशी द्या म्हटल्यावर विठ्ठलाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे माझ्या सेनाला फाशी, काय केलं माझ्या सेनाने, माझ्या भक्ताच्या हजामती केल्या म्हणून फाशी. जनार्दन जगाचा बाप सेना नावी झाला. ती व्हीआयपी बरं का, व्हीआयपी दोकटी होती, राजाची स्पेशल होती, ही बाकी जनरल मध्ये चालायची. ती दोकटी काढली, सेनाला कल्पना नाही. सेनाच्या रूपातला जगाचा बाप पळतच गेला, दंडवत घातला. चुकलं चुकलं राजे, आता असं चूक होणार नाही. फक्त कामावून कमी करू नका, लेकर आहेत, भिकेला लागतील माझी लेकर, पाया पडतो मी, माझ्याकडून अशी चूक होणार नाही, एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा. आणि मग हजामत सुरू केली. जगाच्या बापानं, त्याला काय माहित, माधव बाबा ते काय वाटीत पाणी, ते वाटी. हजामत चालू असताना राजा बरं का ताई वाटीतल्या पाण्यात पाहायचा, त्या पाण्यात त्याला देव दिसायचा. कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी, कैसे नवल झाले परी,
कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी, वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे हरी कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे हरी कैसे नवल झाले परी वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे हरी वाटी माझी दिसे वाटीतल्या पाण्यात पाहायचा राजा बर का चिन्मय महाराज, देव दिसायचा. पुढे बघितलं तर सेना, पागल झाला राजा. आणि मग ते शेवटी ते काय फिट केलेला आरसा होता का माधवबुवा सलूनचा, ते दाखवायचा असतो. त्याच्या काही प्रक्रिया आहे. पहिल्यांदा हजामत करायची, मग डोकं चोडून द्यायचं, नंतर बगला, मग नख, मग शेंडी पिळायची. माहितीये का तुम्हाला, फुकट जन्म आहे. मग त्याच्यातही अध्यात्म आहे. शांती उदक डोळी चोळू, शांती रूपी उदकानं डोकं चोळून द्यायचं. अहंकाराची शेंडी पिळू, हे वाढत चाललं बरं का आपलं प्रकरण, पण सांगतो. शेंडी पिळणे म्हणजे अहंकाराची. भावार्थाच्या बगला झाडून काम क्रोध नखे काढू, ते सगळे झालं. विवेक दर्पण, आरशाला विवेक म्हटलेला आहे. मग ते शेवटी कमी जास्त पहा राजे. ताई आरशात पाहिलं राजानं, पागल झाला. का रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी आत दिसे चक्रपाणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी आत दिसे चक्रपाणी रूप पाहता दर्पणी रूप पाहता रूप पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी. आरशात देव, पुढे सेना. वाटीतल्या पाण्यात देव, पुढे सेना. पागल झाला राजा. शेणा महाराज म्हणले, सरकार अजून 1 तास आहे शिल्लक, मग मालिश करून देतो. बरं का, तिथलं चालू आहे आपलं मालिश. आणि मग मालिश सुरू केली. बरे का ताई, राजाला कोड होती. हात लागल्याबरोबर सोन्यासारखं शरीर झालं. का? अरे वैद्याचा हात लागला तर आजार संपतो राजा. हा वैद्याचा राजा. तू का म्हणे वैद्य राजा पंढरीचा निवास. आणि जो 10 होता तो शीतलता आली. शेणा काय तुझ्या हातात जादू आहे का? माझं शरीर सोन्यासारखं चमकायला लागलं आणि शीतलता प्राप्त झाली. शेणाच्या रूपातला देव म्हणला, तसं काही नाही सरकार, कावळ्या उडायला आणि काडी मोडायला, माझा हात लागायला, तुमचा रोग जायला नाही. भाऊ काहीतरी तुझ्या हातात जादू आहे. अरे सोन्याच्या मोहरा आणणारे जगाचा बाप म्हणतो, मी काय उपकार केले का तुमच्यावर? माझी ड्युटी केली. नाही नाही, मी प्रसन्न नाही. अरे मोहरा आणा. देव नको म्हणतो. अरे मोहरा, वंजळभर मोहरा टाकल्या धोकटीत, नको म्हटलं तरी.
काम झालं. चिन्मय महाराज जिथून आणली होती ते VIP धोकटी देवानं तिथं नेऊन लटकून दिली. झालं देव बापाचं काम. आता पुढचं आहे का? सुंदराबाई म्हणली काय सेवक आले होते राजाची हजामत करायची म्हणले. घाबरलं शेणा. मग काय म्हणली तू? मी म्हणलं वारकऱ्याच्या चालू आहे हजामती, त्या झाल्यावर पाठवत. अरे काय करून बसली, आधीच रागीट आहे ते. तशीच धोकटी काढली ताई. जे पळत निघाले शेणा महाराज जाऊन लोटांगण घातलं राजाला. चुकलं सरकार, आता अशी चूक होणार नाही, एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा, लेकरं आहेत. अरे तू आताच गेला, माझी हजामत केली. नाही सरकार, गरीबाची चेष्टा कशाला करता, मी आलो नाही. अरे तू माझी दाढी केली, मालिश केली. अहो मी नाही आलो सरकार, तुम्ही कशाला चेष्टा करता? अरे सेना, माझा 10 संपला रे, तुझा हात लागल्याबरोबर शरीर सोन्यासारखं चमकायला लागलं. मी आलोच नाही मायबाप. काय खोटं बोलतो सेना, तू नको म्हणत होता तरी मी वंजळभर मोहरा धोकटीत टाकल्या असं म्हटल्यावर सेना महाराज खाली बसले. तोपर्यंत नाही. आणि धोकटी उघडली, जेव्हा मोहरा पाहिल्या बापाची आठवण आली. ढसा ढसा रडणं सुरू झालं. का रडतो सेना? माझ्या बापाचे शब्द आठवले राजे. मांडीवर डोकं ठेवून माझ्या बापानं प्राण सोडला. प्राण सोडला तेव्हा म्हणत होते की शेणा, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. तो अनुभव आज आला सरकार. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं तुमची सेवा केली. आता सेवा निवृत्ती. बस निघालो मी. तिथून मग शेणा महाराज पंढरपूरला दर्शन घेतलं पांडुरंगाचं. दारात आले माधव बाबा तर नामदेव महाराज दिसले. ओळख नव्हती. कुठल्या आपण? आम्ही महाराष्ट्रात पोट भरायला गेलो तिकडे रामसिंहाच्या पदरी सेवा. माझे वडील देवीदास वैद्य आणि विठ्ठलपंत कुलकर्णी गुरुबंधू एकाच गुरुकडे शिकले. आपण मी इथलाच आहे. माझं नाव नामदेव. माझे वडील मरताना म्हणाले होते नामदेवराय की सेना, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. तो अनुभव 1 महिन्यापूर्वी आला. मी वारकऱ्याच्या हजामती केल्या आणि जगाच्या बापानं माझ्या मालकाची हजामत केली. मी सेवानिवृत्ती आलो. आणि माझे वडील म्हणाले होते सेना, पंढरपूरला गेला म्हणजे तसाच अलंकापूरला जा आणि माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घेऊन ये. मोठे अधिकारी पोर आहेत, त्याच्यात ज्ञानदेव फार मोठा अधिकारी आहे. आता पांडुरंगाचं दर्शन झालं. मला आता अलंकापूरला जाऊन माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे म्हटल्यावर ताई नामदेवाचं रडणं सुरू झालं. का रडता महाराज? उशीर केला रे सेना. का? 15 दिवस झाले समाधी उत्सव झाला माऊलीचा. आम्ही सगळे होतो, देवानं समाधी दिली. आता तुझं दर्शन होणार नाही. आणि मग नामदेवाच्या गळ्याला बिलगू बिलगू सेना महाराज रडले. नामदेवराय, पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं तरी चाललं असतं, पण माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? माझ्या बापाने सांगितलं होतं, शब्दात सांगता येत नाही एवढे उपकार जगावर माऊलीचे. केवढा केला उपकार, 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 केवढा केला उपकार. काय मानू मी पामर, काय मानू मी पामर, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार, केवढा केला उपकार.
सहज आहे. चिन्मय महाराज केवढा केला एवढा करा, केवढा केला हे सगळे अभंग पाठ आहे तुम्हाला. पण एवढा आणि केवढा जमीन अस्मान इतकं अंतर आहे अर्थामध्ये. बरं का संतोषराव, जमीन अस्मान इतकं शब्द जवळजवळचे वाटतात, पण एवढा म्हणजे मर्यादित आहे, केवढा हा अमर्याद आहे. तो अभंग पाठ आहे तुम्हाला. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत चाललाच आहे ना पंढरपूरला. मग एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझं येणं होत नाही पण देवाला नमस्कार सांगा एवढा उपकार. म्हणजे इथे मर्यादा आली. एवढा करा उपकार पण केवढा केला, इथे अमर्याद आहे. केवढा केला उपकार. पहिली गोष्ट, संस्कृत भाषा जगासी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. हे पा काय माणसं म्हणतात, काय अवघड आहे. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला म्हणजे झालं संस्कृत म्हणतात. एवढं जर सोपं असतं. ताई तिकडची गोष्ट सांगतो, इकडची एकही सांगत नाही. तिकडची माळवदाचं घर, बरं का संतोष, माळवदाचं घर होतं. सासू लंगडी होती, पाय तिचा कटला होता एक, आणि जावाई संस्कृतचे प्राचार्य होते. स्वयंपाक केला सासून, तिथंच वाढलं, पण थोडीशी वाढवा होती ती बोलण्यामध्ये. प्राचार्य संस्कृत शिकवणारे आणि लंगडी सासू. तुम्ही मास्तर आहे म्हणे. प्राचार्य जेवतात ना, लंगड्या सासूचा प्रश्न. हो मास्तर आहे. काय शिकित्या? शिकित्या मराठी लक्षात घे. मी संस्कृत शिकवतो. एवढा सोपा इसे लंगडी सासू. प्राचार्यानं तर घासच ठेवला खाली. मी तिथंच होतो. म्हणले बापरे, माझी लंगडी सासू आणि संस्कृतला सोपा इश. म्हणजे तुम्हाला येतं का संस्कृत? त्यात काय उघड आहे? बोला बरं. भुंगम कोणितम काष्टम भुष्कटम पडतम भुई. लंगड्या सासूची संस्कृत. चिन्मय महाराज घर माळवदाचं. भुंगा लाकडं कोरत होता आणि तो भुगा खाली पडत होता. लंगडी सासू म्हणली भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुई. आता खरं सांगा ताई, अरे एवढं जर सोपं असतं तर माऊलीचा अवतार देवाला घ्यावा लागला असता का? म्हणून नारायणा करुणा आली. संस्कृत भाषा जगासी कळेना. संस्कृत भाषा संस्कृत भाषा जगासी कळेना. म्हणून नारायणा करुणा आली. केलं काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. बर का, वेद हे डॉक्टर आहे. भगवान कृष्ण आमचा बाप आहे. ज्ञानोबाराय आमची आई आहे. गीता ही औषधाची बाटली आहे. मुलगा आजारी पडला पाटील की बापाचं काम, मुलाला दवाखान्यात टेबलवर झोपवा. डॉक्टर म्हणतात तपासलं. मी सांगतो ती बाटली घेऊन या. आणली. 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी द्या. तमकं खायला द्या, तमकं खायला देऊ नका. 470 रुपये काढा. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद डॉक्टर आहे. अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. हे डॉक्टर झालं, तिथं झालं. आता तिथून पुढे काम माई बापाचं सुरू होते. बाप कडेवर बाळाला घेतो, एका हाती बाटली घेतो. बाटली म्हणजे औषधाची. काय सांगता येत, आपलं कीर्तनात पुरतं ठेवा. बाटलीला बाळाला घेऊन घरी येतो. आई जवळ देतो. हे बाळ नाही बाटली. माझी ऑफिसची वेळ झाली बरं का, मी निघालो. 2 चमचे सकाळी दे, 2 दुपारी दे, 2 संध्याकाळी दे. अमक दे खायला, तमक खायला देऊ नको. इथे काम बापाचं संपलं. इथे बापाचं काम संपलं. तिथून पुढे काम आईचं सुरू होते. उजव्या मांडीवर बाळाला झोपवते आई. बाटली घेते, पण बाटलीला
झाकण सील लावलेलं असते. मग पहिल्यांदा आई काय करत असेल तर बाटलीचं सील तोडते. मग एक एक चमचा औषध बाळाला पाजते. तसं वेद डॉक्टर आहे, भगवान कृष्ण आमचा बाप आहे, त्यानं गीता रूपी औषधाची बाटली आमच्या आईच्या म्हणजे ज्ञानोबारायाच्या ताब्यात दिली. अरे मग आईनं केलं काय? पहिलं बाटलीचं संस्कृतचं सील तोडलं. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उडवून ज्ञान दृष्टी, संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी. केली से मराठी गीता देवी, मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी. मग 9000 ओव्या म्हणजे एक एक चमचा औषध तुम्हा आम्हा लेकराला पाजलं. ही आमची आई. केली से मराठी गीता देवी. बरं का चंदाताई, केली से मराठी गीता देवी. पहिल्यांदा संस्कृतचं सील, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीन केली से मराठी गीता देवी. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका. विठोबाचा प्राण सखा साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. शेणा महाराज म्हणतात, केवढा केला उपकार. संस्कृत भाषा जगासी कळेना, मग केलंय काय? गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. केवढा केला उपकार. पांडुरंगाचं दर्शन नसतं झालं, नामदेवराय चाललं असतं, पण माऊलीचं व्हायला पाहिजे होतं. हे पहा चिन्मय महाराज जमलं. देवही उदार आहे, संतही उदार आहे. आता उपकाराच्या बाबतीत संताचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरी धरणी परहित लागे सबणके करणे. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे पाचही परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी आहे, पर्वत परोपकारासाठी आहे, नदी परोपकारासाठी आहे, वृक्ष परोपकारासाठी आणि संतही परोपकार. संत बिटप सरिता गिरी धरणी परहित लागे सबणके करणे. अरे माणूस जर समाजातून गेला आणि लात लागली, नमस्कार केला नाही तर ज्याला लात लागली ते तांबडे डोळे करत. दिसत नाही का माणसं तुडवत चालला. माणसाची लात माणसाला लागू द्या तर माणसं सहन करत नाही. चिन्मय महाराज 85 वर्षे झाले जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त परोपकार तिला माहिती. पृथ्वी नदी परोपकारासाठी. पीडित पापताप पोखे तिरीचे पादप समुद्रा जाया गंगेचे जैसे. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते. पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं म्हणजे 2-4 जिल्हे सुखी करते. उगमापासून थेट सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदी करते. अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान पर्वत आहे बरं का ताई. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. नद्यांचा बाप पर्वत. ते रामायणात एकच मिनिट घेतो. रामायणात राम जन्म दुपारी होणार होता. दुपारी तेव्हा आनंद झाला. सकाळी चौगाला बन कुसुमित गिरी गण मणी आरा. इथं गिरी शब्द म्हणजे पर्वत. चौघाला आनंद सूर्योदय झाल्या झाल्या. बन पहिला आनंद वनाला, मण्याला, वाऱ्याला आणि पर्वताला. तिथे प्रश्न तुळशीदासजींना विचारला, असं कसं? म्हणजे त्याचं कारण आहे. विचारलं रामचंद्र प्रभूंनीच विचारलं, अरे जंगल आपको किस बात की खुशी? नाही, संतांनी प्रश्न विचारला, अरे रामाचा जन्म होणार दुपारी, तुला सकाळी आनंद होण्याचं कारण काय?
तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है ना, हाँ, वो 14 साल जंगल आने वाला है. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पहिलं खुश झालं. आता जन्मभर तेच केलं मी, बरं का ताई. रामायण दुसरं काय, रामायणच चालू आहे. वो 14 साल जंगल आने वाला है म्हणून पहिल्यांदा खुश झालं ते जंगल. वारा आनंदानं वाहू लागला. विचारलं, पवन आपको किस बात की खुशी? पवन ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है ना, उसकी सेवा में मेरा बेटा हनुमान लगने वाला है. पप्पा आहे ना हनुमंताचा. वारा खुश झालं. म्हातारं सकाळीपासून वाहत होता, आता माझा मुलगा ज्याच्या सेवेत लागणार त्याचा जन्म दुपारी होणार. वाऱ्याला मण्याला आनंद झाला. विचारलं, मणी तुम्हाला कसं म्हणतात? म्हणले, आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मणी. म्हणून मणी खुश झाले. मणी, वारा, जंगल. शेवटी पर्वतांना विचारलं, तुम्हाला आनंद कशाचा? पर्वत म्हणाले, आमच्या लेकी भेटणार आहे. म्हणजे अरे सासरी गेल्या, पुन्हा आंबे रसाला सुद्धा बापाच्या भेटीला आल्या नाही. कोण मुली? नद्या आमच्या मुली आहे, त्यांची भेट होणार आहे म्हणून आनंद. म्हणजे अरे ज्याचा जन्म दुपारी होणार तो 14 वर्षे वनवासात येणार, त्याची पत्नी रावण चोरणार, रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार, लढाईसाठी त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार, वानर नेण्यासाठी त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार, समुद्रावर पूल बांधण्याकरता जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार, तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार. हे नद्या तिथं गेल्या ना, ए समुद्र सासर आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. संत बिट पसरिता गिरी धरणी, परहित लागे सबणके करणी. पृथ्वी परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, गिरी म्हणजे पर्वत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. वृक्ष जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. आता आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या म्हणजे तुम्ही खालून दगड मारा माधव बाबा, ते दगड मारण्यावर रागवत नाही, 2-4 कैऱ्या बक्षीस देत. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. जसं दगड मारणाऱ्यालाही फळ देणं वृक्षाचा स्वभाव आहे, तसं अपकार्यावरही उपकार करणं हा संतांचा बाणा आहे. का? ते तेवढ्यासाठी झालेले आहे. इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी, आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी. आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. चिन्मय महाराज केवळ अरे उपकार करतात ना काही, पण काही फरक आहे माधव बाबा. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार म्हणजे हे त्याला तंबाखू देत ते याला चुना देत. हे कीर्तन चांगलं कळतं तुम्हाला. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा केला. कारण नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे, अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात आहे. आमचा घरच्या सारखा कार्यक्रम आहे रे बाबा. तंबाखू चुना यानं त्याची गंज पेटवली.
6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतो. हे अपकार्यावर अपकार, तंबाखूचं नाव उपकार्यावर उपकार. बरं का संतोषराव, उपकार्यावर अपकार. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता, बेंडकुळीला दया आली. दया धर्म का मूल है. तिला वाटलं विंचू चालला वाहत, टाकली बिचारीनं उडी. पाटील पोहत पोहत गेली, तिकडनं विंचू आला, त्याला पाठीवर घेतला आणि बेंडकुळीचा परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता चिन्मय महाराज, तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण. त्याला माहितीये हा ना, जीव धोक्यात आहे, पाण्यातला प्रवास आहे. शांत होता. नदीच्या काठाला बेंडकुळी आली. विंचूला वाटलं आता हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 2-2 फूट बेंडकुळी उड्या मारायची. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. जाऊ द्या, हे कळलं तुम्हाला. उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार, पण संत अपकार्यावर उपकार. आता कोणती दिंडी निघू द्या ताई, 2 संतांचं भजन, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. चुकीचं आहे का? इथं चालू आहे ना, नुसतं ज्ञानोबा तुकाराम म्हणला गुलाबजाम आहे. आजच होते का माई? हे मला कसं कळत असेल त्याचं कारण सांगतो. सध्या पंजाबराव डक आणि रामराव ढोक या अंदाज बरं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज. आता तुम्ही लक्षात घ्या, झोळी फाडली, पडलेलं पीठ नेतील म्हणून मातीत लातणी घासलं. त्या दिवशी 4ही भावंड पाणी पिऊन झोपड्यात झोपली सिद्ध बेटाच्या. एवढा त्रास दिला तरी ग्रंथपूर्तीनंतर निवृत्तीनाथ प्रसन्न. ज्ञानराजा मी प्रसन्न ग्रंथावरती, काय पाहिजे ते मागा. प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच मागणी आहे, ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची याला म्हणतात अपकार्यावर उपकार. केवढा केला, आता थोडं थोडं घेऊ, समृद्धीनं अर्धा तास आहे. केवढा केला उपकार, केवढा केला. अर्धेवही उपकार करतो संतही नाही. तोही उदार आहे, हेही उदार आहे, पण थोडासा फरक आहे बरं का माई साहेब, थोडासा फरक आहे. तो उदार आहे, पण आलं की समजायचं. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. काय रे तू देवा तुझ्या कृपणाचे द्वार, काय तू देवा तुझे कृपणाचे द्वार, काय तू देवा तुझे कृपणाचे द्वार, तुझे कृपणाचे द्वार. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, घेसी तेव्हा देसी उदार. पतित पावन नाम ऐकुणी आलो मी द्वारा, पतित पावन होसी म्हणून जातो माघारा. घेसी तेव्हा देसी, हे लहानपणी पाठ करून घेतलं यांनी आमच्याकडून. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, काय रोंदू देवा तुझे कृपणाचे द्वार. तुमच्यापेक्षा तर आमच्या गावचा दुकानदार चांगला आहे देवा. गोडे तेल देतो, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तंबाखूची पुडी. पैसे पगार झाल्यावर महिनाभराने घेतो दुकानदार, तू आधी घेत मग देत. घेसी तेव्हा देसी. नामदेवराय कधी बोलत राहता मला,
काय घेतलं कोणाचं ते नंतर बघू. कोणाचं काय घेतलं याच्यापेक्षा माझा प्रश्न आहे, घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं? सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले. उदाराचा राणा मनविसी आपणा, उदाराचा राणा मनविसी आपणा, उदाराचा राणा मनविसी आपणा. सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले, सांगत्वा कवना काय दिले. सांगत्वा कवना, ते जरा रागवून आहे ना. सांगत्वा कवना काय दिले, घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं? ते द्रौपदीला अन्न दिलं ना, माहिती आहे. एवढी आकांती मागसी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागी. बिचारीचं एक भाजीचं पान का होईना आधी घेतलं मग अन्न दिलं. बर ते जाऊ दे. काय सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, आता कशाला 7-12 ओपन करता देवा? सगळे माहिती आहे आम्हाला. ते बिचार उपवासी आलं. फटकेसी धोती दुबली सी काया, चलत पाव फसे सुदाम जी को, देखत श्याम हसे. बर तुम्ही द्वारकेला महाद्वारात उभे होता, बदामचा शिरा खाऊन उभा होता तुम्ही, आणि ते उपवासी आलं गावावरून. काय खाल्लं का रे सुदामा असं नाही विचारलं. भाभीजीने क्या भेट पठाई, चावल 3 पसे सुदाम जी को, देखत श्याम हसे. मूठभर का होईना गरीबाच्या आधी पोहे खाल्ले, मग तया उत्कृष्ट राज्य दिले, मग तया उत्कृष्ट राज्य दिले, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. ठीक आहे, घाबरू नका. मला माहिती होतं मुष्टीभर पोह्यासाठी. हा बस हे काय का पुढे बसले, नामदेवाचा गाथा पुढे आहे ना. लहानपणी मी तेव्हा काय 5वी-6वीला होतो, तेव्हा 100 चरणाचे अभंग पाठ केले नामदेवाचे गाथ्यातले. अजून जगचं तसंच येतं, 100वरच थांबतो मी आता. पण आता नाही, आता 71 चालू आहे, 100 गंमत चालू आहे. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. पहिलं मूठभर का होईना पोहे गरीबाचे घेतले, मग त्याला राज्य दिलं. घेसी तेव्हा देसी. बरं ते जाऊ द्या. अजून काय? बिभीषणाला नाही का लंका दिली? कशाला देवा आता बोलायला लावता? बिभीषणाची लंका त्याच्या बापाची का तुमच्या बापाची? वारसदार तोच होता, 7-12 त्याच्या नावावर होणारच होता. उलट शरण आला तुझं मूर्ख बिभीषण, त्याने लंकादान मागितले. त्याच्या बापाची इस्टेट तुला मागायची गरज होती का? त्याने लंकादान मागितले. बरं जाऊ द्या, विचारून घेतलं का नाही बिभीषणा? का इंद्रजित कसा मरल, कुंभकर्ण कसा मरल, रावण कसा मरल? अरे वैरियाचे घर भेदेत्वा घेतले, त्याचे त्यासी दिले नवल काय, त्याचे त्यासी दिले नवल काय, त्याचे त्यासी दिले नवल काय. पर्यंत आलो आपण. घेसी तेव्हा देसी आईसा अससी उदार. देव उदार आहे, पण आधी घेतो नंतर देतो. तसं संताचं नाही. अरे साधा विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला देत नाही, नाही तर आज्याचं प्रेम नातवावर जास्त असते मुलापेक्षा. सावकारकीच्या भाषेत सांगतो पाटील, मुद्दलापेक्षा व्याजावर. अरे आजोबा दिवसभर उपवासी राहील, पण नातवासाठी काहीतरी आणतोच. नातू सुद्धा खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत, आज्याकडून. एवढं प्रेम आज्याचं नातवावर असलं तरी एखादा आजोबा असा कंजूस असतो, विंचू उतरायचा मंत्र नातवाला शिकवत नाही. चंदाताई का? त्याला वाटतं आपण जर याला मंत्र शिकवला तर विंचू चावलेले याच्याकडे येतील, निदान तंबाखूचं तरी भागतंय माझं तेही जाईल.
संतोषराव साधी गोष्ट आहे रे. विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही. भवसागर तरुण जाण्याचं तंत्र ज्या संतांनी जगाला शिकवलं ते केवढे उदार. उदार तुम्ही संत संत, उदार तुम्ही संत संत, उदार तुम्ही संत संत, उदार तुम्ही संत संत. माया बाप कृपावंत, माया बाप कृपावंत कृपावंत, केवढा केला उपकार उपकार, केवढा केला उपकार. माया बाप कृपावंत, माया बाप कृपावंत कृपावंत, केवढा केला उपकार उपकार, केवढा केला उपकार. उदार तुम्ही संत संत, उदार उदार सगळे पाड आहे तुम्हाला. उदार तुम्ही संत, पुढे शब्द आहे माय बाप कृपावंत. व्यवहारामध्ये माय वेगळी असते चिन्मय महाराज, बाप वेगळ्या. 9 महिने 9 दिवस जिनं पोटात बाळगलं ती आई. जन्माला कारणीभूत तो जनिता व्यवहारामध्ये, पण परमार्थात दोन्ही एकच आहे. पुन्हा एकदा जन्म होतो. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग गुरु माय बाप संपूर्ण एक लक्षण उद्धवा. भगवान सांगतात मग मायबाप. तिथून मागचं आयुष्य हिशोबात धरायचं नाही, तिथून पुढचं. 1400 वर्ष जगले तरी कबुली जबाब दिला. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून गुरु मायबाप संपूर्ण. आणि पुढे शब्द कृपावंत आहे. मायबाप कृपावंत असतीलच नाही सांगतायत, कारण 2 असे सापडले मम्मी डॅडी. आपलं ह्या बोक्यासारखा पप्पा आणि सरपीन सारखी आई. कारण सरपीन अंडे देत 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 गेली की वापस फिरते, स्वतःचे अंडे गिळत गिळत येते. मांजर व्याली की बोक्या पिलावर टपलेला असतो. बिचारी आज पाटलाच्या गोठ्यात, उद्या त्या वाड्यात, उद्या त्या येड्या बाबळीत कुठेतरी लपवत राहते बोक्याच्या भीतीनं. बोक्या पिल्यावर टपलेला आणि सरपीन अंड्यावर. म्हणून माये बापे जरी सरपिनी की बोका, त्याच्या संगे सुखान पवे बाळ. सरपिनी सारखी माय न बोक्यासारखा बाप असेल तर ते कृपावंत माय बाप नाही. पण हे उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार. अजून 20 मिनिट आहे, बरोबर करू. बरोबर तेवढं बरोबर सांभाळतो. वेळ पुढचे कार्यक्रम सप्ताहातले कार्यक्रम असतात, पुढचे सगळे नियोजन बिघडते. आणि कुठलंही मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, डोक महाराज म्हटलं की बिघडलेल्या घडाई दुरुस्त करणे. ताईला म्हटलं 10 मिनिटं आधी येतो, तेव्हा 10 मिनिट कमी होते. बरोबर करू, अजिबात टेन्शन घेऊ नका. पुन्हा गुलाबजाम असेलच, मजा आहे, होऊन जाऊ द्या. काय सर्वांनी मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाई. हातवर 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 एवढे हात कुंडली कवरदारी पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय. ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, भाऊबीज आहे, भाऊबीज. ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, ढोबार कुमारी, कुमारी, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठोबार कुमारी 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 हरि विठोबार कुमारी 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 खबरदार भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी उदार तुम्ही संत माय बाप उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार एवढा उपकार की ते वर्णन करायला शब्द नाही काय वानू मी पामर सरस्वतीनं प्रयत्न केला चिन्मय महाराज तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण पयोब्धीची शाळी करून गुणवर्णित शारदा समुद्राची शाळी केली बरं का संतोष पृथ्वीचा कागद 18 भार वनस्पतीची लेखणी आणि वर्णन करायला सरस्वती पुन्हा एकदा नुसतं वाचून दाखवतो वाचून म्हणजे लिहून नाही आणलं तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण पयोब्धीची शाई करून गुणवर्णित शारदा 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णिती झाली झालं काय समुद्राची सरली शाळी लिहितान पुरे मही ब्रह्मकुमारी लागली पायी तुमचा नवलाव देखुणी 3 शब्द पा समुद्राची शाळी सरली पृथ्वीचा कागद संपला आणि सरस्वती थकली तिनं वर्णन करणं शक्य झालं नाही तेथे माझा काय कोण तो विचार 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 वर्णावया पार महिमा त्याचा वर्णावया पार महिमा त्याचा तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा वर्णावया पार महिमा त्याचा तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार जिथे समुद्राची शाळी संपली कागद पृथ्वीचा संपला सरस्वती थकली तिथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा मग काय वानू मी पामर केवढा केला उपकार केवढा केला केवढा केला केवढा म्हणजे नेमकं केलं काय जडमुड उद्धार केला जडमुड उद्धार केला उद्धार केला जडमुड उद्धार केला मार्ग सुपंथ दाबिला मार्ग सुपंथ दाबिला दाबिला केवढा केला उपकार उपकार केवढा केला उपकार मार्ग सुपंथ दाबिला मार्ग सुपंथ दाबिला दाबिला केवढा केला उपकार उपकार केवढा केला उपकार उपकार
मुढा उद्धार केला. जडाचा उद्धार, मुढाचा उद्धार. जड भिंतीसारखं मूळ रेड्यासारखं, हे दोन शब्दाने हे दोन घ्यायचे. जडाचा उद्धार. किती भिंती ताई महाराष्ट्रात नाही, भारतात आहे. बऱ्याच भिंतीवर मोकाट कुत्री बसलेली आहे, गाजर गवत न येड्या बाबळी. एक भिंत आहे, 750 वर्षे झाले तरी वारकरी डोकं टेकून दर्शन घेतात, ती आळंदीची. याला म्हणतात जडाचा उद्धार. अरे मंदिराला खांब असतात, भारतभर नाही जगात जा, खांब मंदिराला आहे, पण खांबा करता मंदिर नेवाशाला आहे. का? ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली, याला म्हणतात जडाचा उद्धार. मुडाचा बेअकली जनावर रेडा. तुम्ही सरकशी पाहिल्या असेल ना मराठे. अरे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंस्त्र पशुला शिकवतो रिंग मास्टर, अस्वल, सिंह, वाघ. पण एकाही सर्कसीत रेड्याचा वापर केला जात नाही का? रेडे मिळत नाही का त्यांना? हजारो मिळेल ना रेडे. मग ते रिंग मास्टर म्हणतात, महाराज आमच्यासारखे हजारो रिंग मास्टर रेडे शिकून वेडे झाले तरी रेडे शिकत नाही. आणि म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. रेडा जर रस्त्यानं चालला ना ताई, तर ती पांढरी रेषा त्याला वाटते सरकारनं माझ्या करताच आखून ठेवली. पांढऱ्या रेषेहून चालतो, मधून रवंथ करीत त्याच्याच तालात. मग ट्रक ड्रायव्हर मागणं येतो, गाडी चिकटून लावतो, खाली उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो, 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा मागं फिरून पाहतो, काय चाललं भारतात. तेव्हा आता तुम्ही काय करावं, हे आमचं कीर्तन म्हणजे घरचा कार्यक्रम आहे. माय बापाजवळ, बहिणीजवळ, भावाजवळ बोलावं, तशातला हा प्रकार समजा. त्याला तुम्ही कीर्तन म्हणा बरं का माधव बाबा. काय रेडा आहे. शेतकरी बरेच बसले इथे. आता अभिजात दर्जा मिळाला मराठीला, राज्यमाता दर्जा मिळाला पाटील गाईला. पण ते जर्सी नाही, हे आपले खिलारी गावरान गाई. अरे 1000 गाई कळपानं चरू द्या, वासरू सोडा ते कान टवकार, तर शेपटाचा गोंडा वर केलं की पळत जाऊन 999 गाई डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल गायीच्या वासराला. म्हणून पूर्वीची माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. अरे मी काय बोललो का आता? तुम्ही का हसता? तुम्हाला अनुभव आले. आता हॉर्न वाजवा, तंबाखू चोळत तुमच्या गाडी पुढे 2 पावलं येतं. समजा याचा तेभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. राज्य माता बजाव द्या आपलं काय चाललं. हा 1000 गाई कळपानं चरू द्या, वासरू सोडा तर आईच्याच काशेला. पाटील 20 म्हशी गोठ्यात बांधून ठेवा, 20 लाईननं, आणि तिचं पारडू सोडा. ते म्हशीकडे जात नाही, सोडणाऱ्याकडे येतं. तुम्ही काऊन हसता? सोडून पाहायला म्हणून. त्याला वाटतं प्याला, तिथं थोबाडी ठेवून मालक मग तिकडे तोंड फिरवतं. त्याला वाटतं मालकाने मारलं, त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पहिल्या म्हशीच्या काशाला लागते. तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं. मारती लात, जाऊन पडतं माग, वाक्कून करतं दुसरीच्या काशाला, तिसरीच्या काशाला. त्याला माहित आहे लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लातच मारणार नाही, ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर. त्याच्या मुखातून वेद बोलवला, पैठणवरून तो सोबत आणला, जुन्नर तालुक्यातल्या आळ्याला त्याची समाधी आहे. कौतुक आहे का नाही ताई? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो बाप. 3 मजली इमारत बांधतो तरी त्याचा एकुलता एक मुलगा 10वा घालत नाही राजा. 750 वर्ष झाले सर त्या रेड्याच्या समाधी पुढे अखंड हरिनाम सप्ताह. याला म्हणतात मुडाचा उद्धार. का? सानिध्य ज्ञानोबा राहायचा.
जडमुडा उद्धार केला. जमला आता, जमला चिन्मय महाराज. जडमुडा उद्धार केला. पुढे शब्द आहे मार्ग सुपंथ दाविला. एकंदर 5 पंथ आहे. क्लिष्ट पंथ, सूक्ष्म पंथ, विपंथ, कुपंथ आणि सुपंथ, हे 5 पंथ. त्यापैकी मार्ग सुपंथ दावेला. योग मार्गाला क्लिष्ट म्हटलंय किंवा दुस्तर म्हटलं, दोन्ही शब्द आहे. योग मार्गाला त्याचं उच्चारण एवढं कठीण आहे, तर प्रक्रिया कशी असेल? शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शरीर शोषण प्राण मन जय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. ऊर्ध्ववायूचा शेत तोडून करिवो वन भंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करिवो वन भंग. हे ब्रह्मरंध्रे मिसळे परी मोक्षुगंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. 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 नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून. नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. तो क्लिष्ट पंथ. सूक्ष्म पंथ म्हणजे कर्म मार्ग आहे. मंत्र चळे थोडा धडची होय वेडा. त्याची बायको 6 महिन्यापासून पडून होती जमिनीवर. कोणीतरी त्याला सांगितलं, अरे भैरवी मातेचा जप कर रे, 6 तासात फायदा होईल. ते बसलं सकाळी 6ला. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. बरोबर 12ला उठली बायको. 6 तासात फायदा. ते पोर पळत आलं, पप्पा. उठली मम्मी. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. आनंदात जप चालूच ठेवला. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती. पोरग पळत आलं, पप्पा. मम्मी मेली. का रचा भ झाला. भार्याम रक्षती उठली आणि भार्याम भक्षती मेली. हा सूक्ष्म मार्ग कर्म, तो सूक्ष्म पंथ आहे. हा क्लिष्ट पंथ आहे. तो कुपंथ आहे, जादू टोना वगैरे प्रपंचाकडे प्रवृत्त करतो, हा विपंत आहे. आणि देवाकडे नेणारा सुपंत आहे. तरी झडझडोनी वहिला निघ या भक्तीच्या वाटेला. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. भक्ती मार्गाला सुपंत म्हटलेला आहे. म्हणून जड मुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. बरं का चंदाताई, इथपर्यंत आता काय एक चरण राहणं जमलं. आता केवढा केला उपकार आणि काय वाणो मी पाडर. शेवटचं चरण यासाठी आहे. बरंच शेणा महाराजाच्या पुढे आलं. आपण उतराई होण्याकरता कल्पतरू, चिंतामणी, शरीर, शेवटी जीव इथपर्यंत प्रकरण गेलं. पण हे सगळे कमी पडलं. कल्पतरू देऊन उतराई व्हावं तर कल्पतरू कल्पना वाढवतो. संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली म्हणून कल्पतरू कमी वाटला. बरं, चिंतामणी देऊन उतराई व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतो. संतांनी अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून चिंतामणी कमी वाटला. देहानं उतराय व्हावं तर देह नाशिवंत आहे. संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली म्हणून शरीर कमी वाटलं. शेवटी जीवावर प्रकरण आलं. जीवे व्हावे उतराई तो समूळ मिथ्या पाही. संतांनी सत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली म्हणून जीवही कमी वाटला. ठेवीत हा पायी जीव थोडा. म्हणून शेवटचं चरण. सेना म्हणे उतराई. सेना म्हणे उतराई. उपकार
दिसेची काही, तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही, एक या नयान होता न दिसेची काही, केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. तारकीच्या प्रमाणे पूजने बाबांचा जन्म आजच्या दिवशी 150 वर्षे सद्गुरु दादा महाराजांच्या जयंतीला भागवा भागवी नाही, काट कसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, तसं सद्गुरु दादा महाराजांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, सगळे सुंदर. पुन्हा अनुग्रह तुकोबारायला तो कालावधी आता परवाच्या दिवशीचा आहे. सत्य गुरुराय कृपा मज केली, याच्या मागे संदर्भ आहे. गुरु तया सद्गुरु आपैसा भेटेची गा, ऐशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. त्याला सद्गुरु शोधावा लागत नाही, सद्गुरु त्याचा शोध घेतात. बरं का चंदाताई, शिष्याची तशी तयारी झाली. आंब्याच्या झाडाला कैरी पाडायला आली म्हणजे कैरी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पत्र आणते का? हरिभक्तीपरायण पोपटराव, मी पाडायला आली, सुगंध सुटला, आता बाकीचे कावळे धुमाकूळ घालतात, तेव्हा पत्र पाहताच तुम्ही येऊन मला खाण्याची कृपा करावी, आपली कैरी. जाऊ द्या. कैरी पाडायला आली, सुगंध सुटला की पोपट विना निमंत्रण. तसं कर्म साम्य दशा जेत वैविरेशान, तया सद्गुरु आपैसा भेटेची गा. पण त्याच्या मागे थोडीशी प्रक्रिया सांगितली. झाला प्रेतरूप, शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. महाराज म्हणतात जीव दशेने मरावं लागतात. झाला प्रेतरूप, शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. मी मेलो पण स्वतः मरणाला हजर होते. आपुले मरण पाहिले म्या डोळ्यान, तो झाला सोहळा अनुपमेन. मी मेल्यावर रडारड झाली. कोण? मुलगा नाही, बायको नाही, भाऊ नाही, मग कोण? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. मग माझं शरीर स्मशानात नेलं वैराग्याच्या शेणी. हे माघ शुद्ध दशमीसाठी चाललंय माझं, एकच मिनिट घेतो. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, वैराग्य रूपी गोवऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेवलं महाराज म्हणतात, आणि तो ज्ञान रूपी अग्नीनं पेटवला. आणि त्याच्यानंतर एक विधी असतो ताई, ते मडक फिरवायचा कार्यक्रम. ते मुलाला खांद्यावर उलट करून फिरवायचं. फिरविला घट फोडीला चरणी. घट फिरविला आणि चरणी फोडीला म्हणजे देह तादात्म्य सुटणे. म्हणतात फिरविला घटन फोडीला चरणी. आणि महावाक्य ध्वनी बोम झाली. हे 4 महावाक्य आहे. तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. अजून एक राहिलं, प्रज्ञानाम ब्रह्म. सांगत जाणार तुम्हाला कायसाठी पुढे बसवलं. आता वयमानाने आमचं विसर होते, पण ते गोकलेलं असते पूर्वी. जमलं आता. हे 4. देह म्हणजे तू नाही, तो म्हणजे तू आहे. तत्वम असी, तो तू आहे. महावाक्य ध्वनी बोम झाली. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. देहाची 3 चिमट्या राग झालेली पाहली. आणि मग उजळेला दीप गुरु कृपा. सत्य गुरु राये कृपा मज केली. सत्य गुरु राय कृपा मज केली. परिणाही घडली सेवा काही. तोही कालावधी याच्यात आला म्हणून 2 मिनिट घेतले. अनुग्रह तुकोबारायला, तोही माघ शुद्ध दशमी. सद्गुरु दादा महाराज 150 वर्षे झाले जयंती. पूजने बाबांचं तारकीप्रमाणे आज जन्मदिवस. हा त्रिवेणी संगम आला आणि आम्ही भाग्यवान आहे. हा इतिहास घडला. 150 वर्षाच्या जयंतीचा उत्सव पंढरपूरला झाला. तेव्हा आमचं कीर्तन होतं. है का नाही? इतिहास झाला. आणि हक्कानं ताईने मला फोनवरून तारीख दिली. तारीख मिळाल्याचा आम्हाला डबल आनंद झाला. कारण महाराजांचं मुलासारखं प्रेम आमच्यावर होतं. पाटील
त्या दिवशी मी नुसतं रामकथेमध्ये बाबांचं सांगितलं तर सगळे रडायला लागले. अजूनही लोक गेले दिगंबर ईश्वर विभूती. आता ऐसे कोणी होणे नाही तर नाही. व्यक्तीचं महत्व गेल्यावर कळत असतं, तोपर्यंत कळत नाही. आता तेव्हा नाव ठेवणारे सुद्धा काही दबक्या आवाजात म्हणतात, धान्या वाघ होता, बाबांची गरज होती. बरं, तेव्हा चालत नव्हतं, बाबांची गरज होती, आता बाबा पाहिजे होते. अरे ते सगळे त्या व्यक्तीसोबत जात असते. तेव्हा फार मोठी परमार्थिक क्षेत्रातली फार मोठी हानी म्हणजे बाबांचं जाणं. पण ते आयुष्य संपलं म्हणजे ताई प्रत्येकाला जावं लागतं. केवल बिछड़ने के लिए है मेल मिलाप, एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. एक दिवस आपल्याला सर्वांना जगाचा निरोप घ्यायचा आहे, पण पुन्हा नाही. भारताचा पंतप्रधान श्रद्धांजली वाहताना शिर्डीला आम्ही होतो. डोळ्याला धारा लागल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या, जेव्हा श्रद्धांजली वाहली बाबांना. हे नंतर कळतं भाऊ. आता काय आपण किती आठवणी काढल्या तर नुसत्या आठवणी आहे. माई जवळ आम्ही बसलो बराच वेळ. माई म्हणले, मी बाबांना विचारलं होतं तुम्ही कोण आहात? म्हणले माझं नाव काय आहे? निळकंठ. मी शंकरजी आहे. ताईच माईचं त्यांचं चालायचं, बहीण भाऊ. आणि म्हणून अचानक बाबा गेल्यावर एक व्यक्ती आला, संन्यासी, भस्म घेऊन, कोणाच्याच ओळखीचा नाही. त्यांनी महाराजांना भस्म लावलं, गेलाय निघून. वारकरी समजू शकतो आपण, पण एक संन्यासी आला. हे नंतर कळत असतं, ते जन्मभर केलेल्या परमार्थाचं फळ आहे. ठीक आहे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक निवेदन देतील. तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आमच्यावर दोघावरही मुलासारखं प्रेम. आज माझं कीर्तन झालं, उद्या न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचंही कीर्तन उद्या आहे. योग आहे तर ते निवेदक सांगतील. बस. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, केवढा केला उपकार काय वानो मी. पामर जड मुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. सेना म्हणे उतराई होताना दिसेची काही, केवढा केला उपकार काय वानो मी. पामर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा